नमस्कार. मी सुरेश भोतालजी, संपादक जर्नीचर समाचार. आपलं या जर्नीचर समाचार लाईव्हमध्ये हार्दिक स्वागत. मित्रो, आज आपण एका नव्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय तसा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि कोरेगाव शहराच्या भविष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. कोरेगाव शहरामध्ये मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्यात यावं, याबाबत आपण कोरेगावचे लोकप्रिय आमदार महेश शिंदे साहेब यांना एक निवेदन सादर केलं होतं आणि ते 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडावंदनानंतर मी त्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन ते सादर केलं होतं. त्यावेळेला ते म्हणाले की त्यांच्या भाषणामध्ये ते म्हणाले की हे निवेदन खूप सुंदर आरोग्याच्या दृष्टीनं बोताजी यांनी दिलेलं आहे, परंतु आपण ट्रामा सेंटर या ठिकाणी उभा आहोत. साधारण या घटनेला 1-1.5 वर्ष कदाचित झाले असतील, परंतु अद्यापही त्याबाबत कोणतीही हालचाल किंवा कोणताही प्रकल्प उभारलेला दिसून येत नाही. असो, मी सुरेश बोताजी सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणून सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत निवेदन सादर केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत कोरेगाव शहरामध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात यावं या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे. आता हे निवेदन का दिलं तर कोरेगाव शहरामध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्याच्या दृष्टीनं इमर्जन्सीमध्ये सुविधा उपलब्ध नाहीत. सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप सुंदर आहे. या भौगोलिक रचनेनुसार सातारा जिल्हा मध्यवर्तीचं ठिकाण हे कोरेगाव शहर आहे आणि म्हणूनच कोरेगाव शहरामध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल असणे खूप गरजेचं आहे. हे हॉस्पिटल उभं राहिलं तर खटाव, मान, दहिवडी, वडूज, मायनी, चितळी, पुससावळी, रहमतपूर, वाटार, किरोली, भाडळे, शेंदुरजणे, चिलेवाडी, होलेवाडी ते वाटार स्टेशन, लोणंद, खंडाळा, फलटण, वाटार स्टेशन, पाचवड, भुईंज आणि क्षेत्रमाहुलीपासूनचा सगळा परिसर, या सर्व लोकांना हे हॉस्पिटल उपयोगी पडू शकते. एखादी घटना अटॅक जर आला तर पेशंटला तात्काळ एकतर सातारा किंवा पुणे मुंबईला हलवावे लागते. किडनीचे विकार असतील किंवा अनेक वेगवेगळ्या आजारावरचे विकार असतील तर याबाबत लोकांना ब्रेन स्ट्रोक आला असेल तर त्यावेळेला पेशंटला त्या पळावं लागतं साधारण पुणे मुंबईच्या दिशेनं. आणि मग कधी एखादी दुःखद घटना रस्त्यामध्ये घडत असते, याचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर मोठा कोसळत असतो. पण वेळेत जर उपचार मिळाले तर पेशंटचे जीव वाचतात. आणि म्हणूनच आम्ही राज्य सरकारकडे 300 कोटीचं साधारण मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोरेगाव शहरात यावं यासाठी आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. आंदोलन याबाबत केलेलं आहे, करणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडं आणि सातारा जिल्ह्यातल्या मंत्री असतील, खासदार असतील, आमदारांना एक आम्ही विनंती करतो की
लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आपण तसा विचार करावा आणि कोरेगाव शहरामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत तातडीनं प्रस्ताव देऊन मंजुरी त्यास मिळावी, निधी त्यास उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कोरेगाव शहरातील लोकांचे आणि तालुक्यातील आणि जिल्ह्याचे लोकांचे प्राण वाचतील. मित्रहो, कोरेगाव शहर हे कधी काळी रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळखले जात होते. आज ते मिरजला जंक्शन आहे. कोरेगाव हे घेवड्याचे मार्केट होते, पेटेंट होतं. घेवड्याचे मार्केट म्हणून कोरेगाव शहराला ओळखलं जात होतं. सातारा जिल्ह्यामध्ये कापडाचं मार्केट कोरेगाव शहराला ओळखले जात होते. परंतु आज आपल्याला यातील कोणतंही काही दिसत नाही. कोरेगाव शहराची प्रगती, उन्नती होताना दिसत नाही. श्रीमती डॉक्टर शालिनीताई पाटील ह्या आमदार असताना त्यांनी कोरेगाव शहरामध्ये अथक परिश्रमातून शेतकऱ्याच्या हितासाठी जरडीशर सहकारी कारखान्याची निर्मिती केली आणि आज शेतकऱ्याच्या एक उत्पन्नाचं साधन म्हणून जरडीशर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिलं जातं. मित्रहो, कोरेगाव शहराचा आज झपाट्याने विस्तार होत आहे. कॉलेज असतील, औद्योगिकीकरण असेल, तसेच आज कोरेगाव शहराची लोकसंख्या साधारण 40,000च्या पुढे गेलेली आहे. कोरेगावच्या नगरपंचायतचं कदाचित पुढे जनगणनेनंतर आकडेवारी समोर आल्यानंतर कोरेगाव नगरपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये ब वर्गामध्ये होऊ शकतं आणि म्हणूनच ह्या सर्व अनुषंगानं आम्ही कोरेगाव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी करत. आता राहिला विषय या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा आहे का? तर हो, यासाठी जागा आहे. कोरेगाव ग्रामीण रुग्णालय येथे कार्यसम्राट आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय साधारणतः 1 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. तिथं थोडीशी इमारतीची अजून एक इमारत उभी केली तर साधारण 100 ते 200 बेडचं सुसज्ज असं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उभं राहू शकतं. आणि म्हणून कोरेगावकरांनी या मागणीकरता एक कोरेगावमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.